आपला महाराष्ट्र देश हा किल्ले, मंदिरे, देवळे, लेण्या आणि भौगोलिक स्थळांनी नटलेला आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला जपणे हा महाराष्ट्राची शोधयात्रा या वेबसाईटचा उद्देश आहे. व्हायब्रंट माइंड पॉडचे गेस्ट अनुराग वैद्य यांनी महाराष्ट्राची शोधयात्रा या वेबसाईटची सुरुवात केली. प्रत्यक्ष ठिकाण पाहिल्याशिवाय कोणतीही माहिती लिहायची नाही आणि जी माहिती प्रत्यक्ष गोष्टी पाहून मिळवली जाईल त्याबद्दल इत्थंभूत माहिती द्यायची, हा या वेबसाईटचा उद्देश आहे. अशा शोधयात्रेतून किल्ल्यांची मुसाफिरी, महाराष्ट्राला घडवणाऱ्या लेण्यांच्या महत्त्वाच्या भूमिका, सुंदर कला स्थापत्याची मंदिरे, भौगोलिक गोष्टीतून सापडणारा महाराष्ट्र, अशा विविध गोष्टींची माहिती ऐतिहासिक संदर्भासहित उपलब्ध करून दिलेली आहे. आजपर्यंत अनुराग वैद्य यांनी 5 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत आणि आता नुकतीच त्यांची नवीन 2 पुस्तकं सुद्धा प्रकाशित होणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स, सामना, साप्ताहिक सकाळ, लोकमत, तरुण भारत इत्यादी वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये 200हून अधिक लेख त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. 2022 साली आयोजित केलेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या प्राचीन विभागाचे सत्राध्यक्ष पदही त्यांनी भूषवले आहे. अनुराग वैद्य यांचे नवीन एपिसोडमध्ये स्वागत. आपल्या फाउंडेशनच्या प्राजक्ता कोळपकर इथे आल्या होत्या आणि त्यांच्या स्पेशल किड्सनी बनवलेलं हे एक गिफ्ट आहे. हा एक पाऊच आहे, हा आपण अनुरागला देऊया. त्याच्या पुढच्या लेखनासाठी हे उपयोगी पडणार आहे. थँक्यू. तुझी सुरुवात कशी झाली हे सांग ना थोडंसं. म्हणजे हे जे काही वेड आहे, फिरस्तीचं वेड कुठून आणि किती वर्षाचा असल्यापासून? चौथीपासून साधारणतः सुरुवात झाली. एक तर चौथीच्या इतिहासात शिवाजी महाराज इन्स्पिरेशन असतात, आवडला इतिहास. मग तेव्हापासून सणावळ्या डोक्यात बसल्या. ओके. कारण शिकवणारे पण तसेच मिळाले. मग मित्रांबरोबर ट्रेक करायला जाणं, शाखेबरोबर फिरायला जाणं, कुठेतरी ट्रेकला जायचं, असं करत ते वेळ लागलं. मग ट्रेक निमित्ताने किल्ले बघितले गेले. मला असं कधी लागत नाही की बाबा हेच माझे 7-8 जण मित्र आहेत म्हणून मला ट्रेकला नाही. माझं कोणाबरोबर तुम्ही म्हटलं उद्या चला की मी निघू शकतो. एवढ्या लेवलने मी असे ट्रेक करत किल्ले बघितले आणि किल्ले बघताना ती एक सवय लागली. रादर ह्याचं सगळ्याचं जे क्रेडिट मिळेल ना, ते भारतीय इतिहास संशोधक मंडळामध्ये एक ना कोर्स कंडक्ट केला होता मंडळाने की दुर्गा अभ्यास वर्ग म्हणून. तेव्हा तिथे शिकवायला महेश तेंडुलकर सर होते, सचिन जोशी होते, डॉक्टर सचिन जोशी, ह्यांनी ते कोर्स कंडक्ट केला होता. आणि त्याच्यात ते आणि मग त्यातनं व्हिज्युअलायझेशन मिळालं, त्यातनं आयडिया आली की काय कसं करायचं ॲक्च्युली. आणि मग त्यात मला जास्त अजून आवड होती. सो व्हिज्युअलाइज मिळालं, मग काय बघायचं, कसं बघायचं. मग पुस्तकं तर होतीच, मग पुस्तकं जमा करून सोर्सेस बघायचे, सोर्सेस काढायचे, असं करत हे करत गेलो. मस्त मस्त. त्यातनं सवय लागली. म्हणजे हा खूप वर्षांचा एक त्याची आवड, पॅशन म्हणूया, आणि त्याचं रूपांतर त्यांनी बऱ्याच अनेक मार्गांनी केलेलं आहे. पुस्तकं लिहितो आहे, त्याला जे जाणवलं, भावलं ते तो लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे. त्याची दोन्ही जी पुस्तकं येतील त्याच्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. त्याचप्रमाणे आत्ता त्यांनी ओझरता असा उल्लेख केला डॉक्टर सचिन जोशी. आपल्या व्हायब्रंट माइंड पॉडवरती त्यांचासुद्धा इंटरव्ह्यू झालेला आहे. ही इज आर्किओलॉजिस्ट. त्यांचं पण इथे आय बटनवर तुम्ही बघू शकाल. हे पॉडकास्ट बरंचसं कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन असणार आहे. अनुरागचे अनुभव आणि तो फिरस्तीबरोबर इतरांना ते अनुभव कसे शेअर करतो ह्याबद्दल त्यांनी जे सांगितलं ते ऐकूया. गोष्टी रूपात तिथे समोर उभं राहून एक्झॅक्टली दॅट्स विल. म्हणजे आम्ही इमॅजिन नाही करू शकत. आम्ही यावेळेस सकाळी 6 वाजता वेरूळला कैलास लेणं जे चालू केलं, 12 वाजेपर्यंत आम्ही फक्त कैलास लेणं दाखवतो. 6 तास कैलास. लोक हलायला तयार नव्हते. अरे हे काय, एवढं कैलास कोणी नाही बघितलं. आम्ही सगळ्या कैलासच्या पार वरचा जो छोटा हे आहे लंकेश्वर लेणं, तेही लोकांना ओपन करून दिलं की आतमध्ये जाऊन तुम्हाला तेही दाखवतो. मी ऑलरेडी आर्किओलॉजीकडनं परमिशन्स काढल्या होत्या, सगळं करून आम्ही हे केलं. सो हा जो इम्पॅक्ट आहे ना, जस्ट तुम्ही असता फील्डवर गोष्टी सांगतात आणि मग कंटिन्यू लोकांनी त्याच्यानंतर 10व्या लेण्यापर्यंत पेशन्स ठेवला नाही. म्हणजे पुढच्या बुद्धीस लेणं आम्हाला बघायचं, सोडून दिलं लोकांनी.
म्हटलं त्याच्यातही स्टोरी तुम्ही त्याही बघा, म्हणजे तुम्हाला तेही समजायला मदत होते. पण नाही, आमचा पेशन्स संपला. आता तो वेगळा भाग, पण 10 पर्यंत ते आले हेच काय कमी नाही. आणि वेळ घेऊन आले, असं नाही की आम्ही काय करतो, वेरूळला गेलं तरी उलट्या लेण्या चालू करतो. जैन लेण्यांपासून जे सुरू करतो ते 1 नंबरच्या लेण्यापर्यंत. 2 दिवसात सगळ्या वेरूळच्या A to Z लेण्या कव्हर करतो, विथ सगळ्या स्टोरीज, विथ सगळ्या आयकॉनोग्राफी डिटेल्स. आणि हे त्यात ती हे येतं, त्यात मजा येते. कॉलेजमध्ये तेव्हा गेलो होतो, पण ती अशीच आलो आणि गेलो, आणि ते तर कॉलेजमध्ये होतं काय घंटा काय कळत नव्हतं आम्ही आता ते. अर्थात आत्ताही काही कळतं अशात नाही, पण ते भारावून टाकणार होतं. हे ना ॲक्च्युअल काय माहिती का, त्या गोष्टी पोचवल्या नाही गेल्या. फॅक्ट सांगायचं झालं म्हणजे, आज कृष्णदेवराय म्हटलं तर लोकांना फक्त कृष्णदेवराय एका पॅराग्राफ पुरता माहिती, किंवा कृष्णदेवरायासारखा मोठा सम्राट होऊन गेला. 2 मार्काचा प्रश्न माहिती, 2 तेवढाच माहिती आहे. पण त्याचं कार्य काय, कर्तृत्व काय, जी आपण कम्पॅरिझन पॉईंटला की दोघं का ग्रेट होतात. कृष्णदेवरायाची सिच्युएशन तीच आहे की जी थोरल्या बाजीराव पेशव्यांची आहे. दोघांनीही म्हणजे दोघेही एकही लढाईनं हरलेली माणसं. कृष्णदेवरायही तसाच आहे, त्यांनी एकही लढाई हरलेली नाही. त्याच्यामुळे मग आपलं त्या गोष्टी समजून घेणं जास्त गरजेचं असतं. पण मग हे सगळं तुम्ही दाखवता वेगवेगळी ठिकाणं आणि हे, पण मग याच्यामध्ये हे फिरस्ती नाव कुठनं आलं? फिरस्ती नाव आता झालं असं की मी आणि शंतनू परांजपे आम्ही दोघं मिळून फिरत होतो एकत्र, की वेगवेगळी ठिकाणं जाऊन कव्हर करायचो. मग त्याचं वाचन करायचं, जी पुस्तकं मिळली ती सगळी घ्यायची, वाचायची, संदर्भ काढायची. त्यावेळेस शंतनूला बोललो की आपण एखादं पुस्तक लिहूयात. बरं. आणि मग ह्यातनं संकल्पना आली. मग दोघांनी मिळून काही टॉपिक घेतले आणि अर्धा करून पुस्तक लिहिलं. बरं. आणि मग त्यातनं पुस्तक तयार झालं. आणि मग त्याला नाव काय ठेवायचं, तर मग फिरस्ती महाराष्ट्राची असं ठरलं. आणि मग ते पुस्तक आम्ही पब्लिश झालं 2017मध्ये. आणि ते पब्लिश झाल्यानंतर ज्या लोकांनी घेतलं ओळखीतल्या वगैरे, त्यांनी सांगितलं अरे तुम्ही एवढं चांगलं लिहिलं किंवा हे आम्हाला तुमच्या नजरेतनं ते सगळं बघायला मिळेल, तुमच्या अभ्यासातनं बघायला मिळेल. मग ग्रुपचं नाव काय ठेवायचं, चल आपण हेच ठेवू. असं करून तो ग्रुप तयार झाला. आणि मग फिरस्ती महाराष्ट्राची नाव झालं. आणि मग आम्ही 30 डिसेंबर ती सुरू झाली. आणि मग ती सुरू झाली. आमची फिरस्ती पण चालू झाली त्या लेवलला, अजून जास्त लेवलला, की लोक घेऊन. आणि मग लोकांना काय दाखवायचं, कसं दाखवायचं, मग त्यातनं अजून हे होत गेलं. तसं म्हटलं गेलं तर मी 94पासून ट्रेक्स करतोय. सो आय एम हार्डकोर ट्रेकर. सो सगळे किल्ले ऑलमोस्ट फिरून झालेत माझे. त्यामुळे त्या एरियाज फिरून झाले. मला डॉक्युमेंट आणि रिसर्चमध्ये इंटरेस्ट होता, तर मग त्याच्याने अभ्यास करत गेलो. पण मग जास्त इंटरेस्ट डॉक्युमेंट्समध्ये आहे का त्या दोन्ही? मॉन्युमेंट्स तुम्हाला खूप गोष्टी सांगतात. मला मी तिकडे प्रॅक्टिकल बोलायचं झालं तर जेवढे तुम्ही मॉन्युमेंट्स बघाल त्याच्यातनं तुम्हाला त्या गोष्टी कळतात. आणि मग ते तुम्हाला डॉक्युमेंट केले ह्याच्यामध्ये व्हेरीफाय करता येतात. तर अदर ज्यांनी लिहिले त्याप्रमाणे जरी बघितलं की एखादी मूर्ती त्या ठिकाणी आहे, जर त्या मूर्तीला नीट बघितलं की तिचं वैशिष्ट्य कळतं किंवा त्या मंदिराचं वैशिष्ट्य समजायला मदत होते. ह्यातनं आपल्या सोर्सेस मदत होतात. किंवा कुठे प्रत्येक जागेला ऐतिहासिक वारसा असतो, प्रत्येक गावाला तो वारसा आहे. फक्त आपण त्या नजरेने त्या ह्याच्याने बघायचं काम केलं तर ते आपलं जास्त सोपं पडतं. गेल्या पर्टिक्युलरली गेल्या 10-15 वर्षांमध्ये म्हणेन की शहरं गावं खूप बदलत गेलीत. वेड्यासारखी बदलली आहेत. म्हणजे आता आपण पुण्याच्याच आउटस्कट्सला गेलो तर हे पुण्यात आहोत का हैदराबादमध्ये आहोत का दिल्लीत आहोत बेंगलोरमध्ये कळत नाही. सगळी शहरं सारखीच दिसतात. पण प्रत्येक शहराचं एक काहीतरी वैशिष्ट्य असतं. आहेच ना, प्रत्येक शहराचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक शहराची वेगळी संस्कृती आहे. करेक्ट. गावाची संस्कृती आहे. त्या गावांमध्ये काही ना काही गोष्टी चालूच असतात. म्हणजे यात्रा असू दे किंवा त्या गावाचा काहीतरी वारसा असतो. किंवा बऱ्याचदा कसं असतं की गावातली लोक संध्याकाळी शेतातली वगैरे कामं झाली की आरामात बसतात, मग ते भजनं वगैरे करतात. ही एक परंपरा आहे. ही परंपरा कंटिन्यू चालू राहिलेली आपल्याला दिसते. हे तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर तुम्ही एखाद्या किल्ल्यावरती मुक्कामी राहा. त्या किल्ल्यावरती तुम्हाला 3-4 ठिकाणावरून आवाज येतात रात्रीचे. ते भजनांचेच असतात गावातले. ते रात्री 10-11 वाजेपर्यंत भजनं चालतात आणि मग ते झोपतात. किंवा साधा पुण्यामध्ये दर हनुमान पौर्णिमेच्या दिवशी, हनुमान जयंतीच्या दिवशी बगाड असतं. कित्येक लोकांना ते माहीतच नाही. इथे जर तुम्ही कसबा पेठेत गेला तर तिथे बगाड असतं. मग पुण्याची संस्कृती आहे, जपलेली आहे.
सगळ्याच ठिकाणी ते दिसतं आणि प्रत्येक गावाला ते विशेष महत्त्व आहे. आपण अनफॉर्च्युनेटली ना आपली संस्कृती घालून बसलो आहे. मी घालून बसलो आहे अशा अर्थाने म्हणतो, म्हणजे आता सुदैवाने ह्या गोष्टींचा अवेअरनेस व्हायला लागला आहे सोशल मीडियामुळे. हा थोडाफार आपण ॲडव्हान्टेज म्हणू शकतो की त्यातनं लोकांना ॲटलिस्ट सांगू शकतो, लोक बोलत आहेत किंवा कोणी टाकलं हे शिल्प कोणतं आहे तर लोक ॲटलिस्ट त्याच्यावर उत्तरं देत आहेत. हा फरक आपल्याला दिसेल. मगाशी ते आर्काइव्हचा वगैरे उल्लेख केला आहे. आपल्याकडे तेवढं अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे का? आपल्याकडे आर्काइव्हमध्ये खूप डेटा अपडेटेड आहे. राजा आता स्कॅनिंग्स आणि याच्यामुळे भरपूर गोष्टी त्या होत आहेत आणि त्या डिजिटाईज व्हायला लागल्यात आणि तो ॲडव्हान्टेज आहे. साईटवर वगैरे गेला ह्या सगळ्यांच्या. भांडारकरसारखी इन्स्टिट्यूट असते ज्यांनी त्यांचे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी प्रोजेक्ट्स तिथे ठेवलेले, डिजिटाईज, त्यांची लायब्ररी डिजिटाईज आहे, हे विशेष आहे आणि खूप महत्त्वाचं काम भांडारकरने त्याच्यात केलं. जर तुम्हाला ती लायब्ररी ॲक्सेस करायची असेल तर एक छोटीशी अमाऊंट घेतात ते आणि त्यातनं तुम्ही ती ॲक्सेस करू शकता आणि बघू शकता ऑनलाईन. म्हणजे तुम्हाला घरबसल्या ते उपलब्ध झालेलं आहे. हाच प्रकार एशियाटिककडे आहे. एशियाटिकच्या याच्यावरती तुम्ही बघितलं तर तुम्हाला मिळेल. पण हे कुठेतरी माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्ही माहिती असलं मग त्यातनं तुम्ही ती डेटा काढू शकता किंवा ती माहिती शोधू शकता. आपल्याकडे मुळात एक पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे फार काही कधी कोणी गेलं नसल्यामुळे कदाचित हा त्याचा दुष्परिणाम असावा. ते शिकवणं हा एक पार्ट आपण म्हणू शकतो की इतिहासाची गोडी लावणं किंवा त्या विषयाबद्दल इतर भूगोलाची गोडी लावणं. एकदा तुम्हाला भूगोल कळला की तुम्हाला इतिहास समजायला खूप सोपा जातो. भूगोल कुठेही तुम्ही जाताय त्या जागेला भौगोलिक वैशिष्ट्ये आहेच. ते त्याच ठिकाणी का वसलं आहे, कसं, त्याच्या आजूबाजूला कुठले डोंगर आहेत, काय आहे, कुठली नदी वाहते, हे जर तुम्हाला एकदा कळलं तर तुम्हाला इतिहास समजायला खूप सोपं पडतं. त्या गावाचा इतिहास समजायला. किल्ले आहेत ते पण खूप स्ट्रॅटेजिकली प्लेस्ड ते सगळे ट्रेड रूट्सवरती आहेत. तुम्ही जर ऑब्झर्व केलं लेण्या आहेत. लेण्या ह्या पहिल्या ट्रेड रूट्सचं मार्किंग आहे. सगळ्या लेण्या तुम्ही कारले, भाजे, बेडसे या तुम्ही गुगल मॅपला जावा आणि त्यांना सगळ्या एकमेकांना कनेक्ट करा. 40 किलोमीटर त्याचं बरोबर निघतो. प्रॉपर नाणेघाटातला तो सगळे तुम्हाला कनेक्ट झालेला दिसतात आणि तो सगळा ट्रेड रूट आहे. म्हणजे तो आत्ताचा रूट नाही तर तो प्राचीन काळापासून. तर सेम अबाउट किल्लेही तसेच बांधले गेले. एक किल्ला जर तुमच्या ताब्यात असेल तर आजूबाजूची 60-70 गावं तुमच्या अंडर राहतात. एवढा तो. आणि एका किल्ल्यावर तुम्हाला प्रचंड मुलूक दिसतो. म्हणून किल्ले महत्त्वाचे, म्हणून आपल्याकडे किल्ल्यांचं महत्त्व आहे. जर आपला जो पश्चिम भाग बघितला सह्याद्रीचा हा सगळा डोंगराळ आहे. पण तुम्ही जर पलीकडचा सगळा बघितलं मराठवाडा बाजू किंवा तर तो फ्लॅट आहे. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आज मगाशी तुम्ही ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला पण मी सांगतो की आपल्याकडे लोकांकडे एक ट्रेंड आहे की उठलं की अरे मी चाललो फॉरेनला, मी ह्या देशात चाललो आहे, त्या देशात चाललो आहे. मग या देशात काय मिळतं आहे की बर्फ आहे, समुद्र आहे, ह्याचंच त्यांना कौतुक आहे. पण भारत हा एकमेव असा देश आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हिमालय बघायला मिळतो ज्याच्यात बर्फ आहे, वाळवंट बघायला मिळतं, राजस्थान आहे, तुम्हाला 12माही नद्या आहेत, तिन्ही बाजूने समुद्र तुम्हाला वेढलेला आहे. जगातली सगळी बायोडायव्हर्सिटी तुमची इथे एकवटलेली आहे. हे विशेष आहे आणि अनफॉर्च्युनेटली आपण त्याच्याबद्दल काहीच करत नाही. हा कुठेतरी हे आणि वारसा मग त्यातनंच तयार होतो. जिओग्राफिकल असू दे नाहीतर हिस्ट्रिकल असू दे, दोन्ही त्यातनंच तयार झालेले आहेत. जेवढी किल्ल्यांची विविधता महाराष्ट्र, राजस्थान, रादर भारतामध्ये दिसते तेवढी विविधता कुठेच नाही दिसत. खरं. मला ही कंपॅरिझन महाराष्ट्र आणि राजस्थानमधली पण करावीशी वाटते. काय होतं ना, राजस्थानातले किल्ले पण बघितले नाही, ग्रेट आहेत, छान आहेत, खूप सुंदर आहे, सगळं मान्य मला. पण ते किल्ले अर्थात ते डोंगरी किल्ले फार नाही. आपला उदयपूरचा वगैरे, उदयपूर असं ना आपला राणा प्रताप चित्तोडगड सोडला तर मला माहीत नाही, म्हणजे असतील कदाचित. पण हे किल्ले मोस्टली जे आहेत फ्लॅट किंवा प्लॅटूवर आहेत. त्याच्यामुळे तेथे खूप त्यांनी टुरिस्ट अट्रॅक्शन्स म्हणून ते बिल्ड केले, त्या पद्धतीने डेव्हलप केले. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे तसं काहीच केलं नाही. त्याचं कारण असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं कारण जर बघितलं तर महाराष्ट्र कायम लढलेलं आहे. गेली 2-2.5 हजार वर्ष आली महाराष्ट्र लढतं सातवाहनांच्या काळापासून. बरोबर. आणि इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात युद्ध झालेली आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राला स्वतःचा स्वाभिमान आहे.
जो राजस्थानकडे दिसत नाही आपल्याला. म्हणजे राजस्थानमध्ये मुघलांना तिथले जे काही राजे आहेत जे मांडलिक गेले तर त्यांनी कायम मुघलांशी संबंध ठेवले, त्यांच्याकडे आपल्या मुली दिल्या, त्यामुळे हा फरक पडतो. मग महाराणा प्रताप का महान ठरतात? त्याच गोष्टींसाठी महान ठरतात. करेक्ट. किंवा त्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे करून हेच आहे की महाराष्ट्र कायमच लढत आलं. पण मग या अनुषंगाने एक पॉइंट मला असं म्हणजे कुठेतरी वाचलं किंवा ऐकलंय, आपण हेमाडपंथी जी मंदिरं किंवा हे महाराष्ट्रात म्हणतो, पण मग हा शब्द कसा काय? नाही, आता ह्याला प्रकार असा आहे की हेमाद्री हा यादवांचा सेनापती हे होता, प्रधान होता. तर त्या हेमाद्रीने ग्रंथ लिहिलेत. तर त्या ग्रंथामध्ये त्याने मंदिर बांधणीची पद्धत मेन्शन केलेली वेगवेगळी. त्याचे 4 भाग आहेत. त्याच्यामधनं ते आपलं समजा तिसऱ्या भागामध्ये त्यांनी जे उल्लेख केलेले आहेत की मंदिरं कशी असावीत, काय असावीत, कशा पद्धतीत बांधली. नाही, मग झालं असं की लोकांना स्टाईल माहीत नाही किंवा बांधणारचं नाव काय, हेमाद्रीचं ते हेमाडपंथ झालं. त्यामुळे मग काय कुठलंही मंदिर दिसलं की हेमाडपंथी झालं. बेसिकली की मंदिरांच्या वेगवेगळ्या शैली आहेत, वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळी मंदिरं बांधली गेलेली आहेत. आणि ती तुम्हाला रॉक कट टेम्पल्सपासून दिसतात. जसं की तुमचं पाताळेश्वर असू दे, घारापुरी असू दे, ही तुमची अर्लिएस्ट रॉक कट टेम्पल्स आहेत. किंवा बदामीच्या लेण्या असू देत, ही रॉक कट टेम्पल्स आहेत. आणि मला रॉक कट टेम्पल्सपासून तुम्हाला मुख्य मंदिरांचा उगम झालेला बघायला मिळतो. वेरूळ हे सर्वोत्तम उदाहरण आहे त्याचं, की कळसापासून पायापर्यंत ते सगळं खोदलं गेलेलं आहे. सो हे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि समजायला मिळतं. मला असं बोलताना खूप जाणवते की हे जर तरुण मुलांना किंवा लहान यंग एजमध्ये आपण हे त्यांना सांगू शकलो तर हे किती इम्पॉर्टंट आहे. त्यांना आता तरुण मुलं असू देत, लहान मुलं असू देत, त्यांना तुम्ही त्या ठिकाणी जर घेऊन गेलात तर तुम्ही या पद्धतीने त्यांना सांगा किंवा गोष्ट त्याच्यामधली सांगा की जर समोर शिव दिसतोय पूर्ण, तर मग त्या जर समजा अंधकासुराची गोष्ट आहे तर तुम्ही तिथे अंधकासुराची गोष्ट सांगा. तर त्या अंधकासुराची गोष्ट सांगितलेल्या गोष्टीमध्ये तर त्याला ते समजायला मदत होते. आणि आज एक थोडा क्लेम केला जातो कायम की यंगस्टर्स फार हे होत नाहीत किंवा हे. एक सांगतो, यंगस्टर्सला रामायण महाभारताबद्दल फार अट्रॅक्शन आहे, प्रचंड अट्रॅक्शन आहे आणि ते त्यांना आवडतं. मग त्यांना त्या गोष्टीनुरूप थोडंसं कॉमिक्स किंवा फॅन्टसी रूपात थोडं दाखवलं तिथे आणि एक्सप्लेन केलं की गोष्टीच्या रूपामध्ये. पण मग फॅन्टसी म्हणजे त्या लेवलची फॅन्टसी दाखवायची जी पिक्चरमध्ये वगैरे दाखवतात, हां VFX आणि हे तसे नाही, पण हे कसं दिसत होतं किंवा त्या शतकामध्ये काय दिसत होतं समजायला सोपं, बघितल्यावरती त्यांनाही ते ग्रास्प करायला सोपं पडतं. करेक्ट. या स्टोरीज आपल्याकडे जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि गोष्टींरूप अट्रॅक्ट होतात. सण हा न करता गोष्टी रूपामध्ये सांगितलं का घडलं हे सांगितलं तर जास्त समजायला सोपं पडतं. तिथल्या आर्टिस्ट लोकांची क्राफ्ट्समनशिप आपल्याला दाखवता येते की यांनी असं बनवलं. म्हणजे आज लोक आपल्याकडे म्हणतात की पिरॅमिड बनले, ग्रीक लोकांची कला, पण आपल्या लोकांचं वैशिष्ट्य हे जी माणसं बेसॉल्ट फोडू शकतात ती काही करू शकतात, ती काही करू शकतात. आणि एवढं डेप्थमध्ये बेसॉल्टमध्ये जाणं हे सगळ्यात अवघड आहे, जे आपल्या लोकांनी करून दाखवलं. त्यामुळे आपली कला ही सर्वोच्च लेवलला आहे किंवा सर्वोच्च लेवलमध्ये दिसते. त्या काळामध्ये आपल्याकडे असलेलं इंजिनिअरिंग जास्त वेगवेगळं प्रगल्भ होतं. कसं आहे, आता काही गोष्टींमध्ये आपल्याला ते समजायला मदत होते. दगड फोडण्याची पद्धत किंवा तो दगड कसा कोरावा, काय, प्रत्येकाच्या मागे स्थपती असतो. त्या स्थपतीकडे काही डिझाईन्स असायचे. आर्किटेक्ट म्हणजे जर तुम्ही अंबरनाथचं मंदिर बघितलं तर त्या अंबरनाथच्या मंदिरात स्थपती कोरलेल्या राजा राणीसहित तर तिथं आपल्याला बघायला मिळतो की असे काही ठराविक ठिकाणी. किंवा तुम्ही जर कधी भोजपूरला गेलात मंदिराला तर भोजपूरचं शिवलिंग प्रचंड मोठे, परमार राजा भोजाने ते बांधलेले. तर त्या मंदिराच्या मागच्या बाजूला थोडंसं ती टेकडी उतरायची तर तिथे तुम्हाला पूर्ण त्या मंदिराचा आर्किटेक्चरल मॅप आहे जो जमिनीवर काढला आहे. मग त्याने त्या पुलीस किती लावल्या आहेत, काय लावलं हे दिसायला मदत होतं. तो आता पुसट झाला आहे थोडा, पण समजतं आहे हे सगळं एक प्रकारचं डॉक्युमेंटेशनच आहे. डॉक्युमेंटेशनच आहे
ते डॉक्युमेंटेशनच आहे, ते बघणं आपल्याला खूप माहीत आहे. हे बारकावे असतात प्रत्येक ठिकाणी, तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या बारकावे दिसतात आणि ते बघणं गरजेचं असतं. थोडीशी नजर एकदा तशी हे केली किंवा आपण सवय लावली की तुम्ही या नजरेने बघा, बरोबर, तर ते तुम्हाला समजायला मदत होतं. आज अचानक होयसळांचे मंदिरं इतके वर्षानंतर हे झालेले हायलाईट झालेली आहेत का, तर त्यातली क्राफ्ट्समॅनशिप तुम्हाला दिसते, त्यातली शिल्प तुम्हाला हे होतात. पण त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर महाभारत रामायणाचे पॅनल इतके सुंदर कोरलेले आहेत, छोट्या पट्ट्यात आडव्या अगदीच, म्हणजे आपल्या एवढ्या एवढ्या बेल्टच्या साईजच्या वगैरेच त्या पट्ट्यात, पण त्याच्यात अक्षरशः त्यांनी भीम आणि बकासुराचं युद्ध घेतलं आहे. तो भीम गाडा घेऊन येतो, त्या गाड्यात फळं, केळी, सफरचंद असंही ठेवलेलं आहे त्यांनी, सगळं ठेवले, टरबूज वगैरे असं तो गाड्यात ठेवलेले आहे. तो बकासुराला मारतो, तेही युद्ध आहे. अर्जुन कर्णाची युद्ध दिसतात, लाक्षागृह कोरलं आहे त्यांनी अक्षरशः त्याच्यावर, एवढ्या छोट्या पॅनल्समध्ये, मोबाईलच्या साईजचा पॅनल येतो तेवढ्या साईजमध्ये त्यांनी ते कोरलं. म्हणजे काय अप्रतिम दर्जाची शिल्पकला. शिल्पकलेमध्ये रादर एवढ्या लेवलला लोक सोपस्टोनमध्ये जातात, तर त्यांना बेसॉल्ट फोडणं आणि बेसॉल्टमध्ये करणं, म्हणजे ज्याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वेरूळ आहे, ज्याला तोडच नाही की तिथं जे दिसतं तुम्हाला किंवा समजायला मदत होते, एवढं मोठ्या लेवलला त्यांनी ते बनवलं आहे बेसॉल्ट फोडून, आणि एवढी शिल्प त्याच्यात दिसतात तत्कालीन. आणि ते मंदिर जस्ट महादेवाचं मंदिर म्हणून, माणकेश्वराचं मंदिर म्हणून ते प्रसिद्ध होतं त्या काळामध्ये. नंतर त्याला कळलं. ग्रीक कथा या मासिकाचे संपादक श्री कौस्तुभ चाटे यांनी थोडा वेळ पॉडकास्टसाठी होस्टिंग केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आता अनुरागकडून पुढील गोष्ट ऐकूया. कदम म्हणजे त्यांचं बनवासी होतं त्या काळात, बनवासीच्या कदंबांना हरवलं, तिथनं तो निघाला, त्याने आरमार काढलं. हे सगळ्यात विशेष आहे. 100 जहाजांचं त्याचं नाविक दल होतं त्या काळामध्ये. हे सगळ्यात विशेष त्या स्वारीतलं आहे. तिथनं तो निघतो, तो एलिफंटाला जातो, म्हणजे घारापुरी लेण्यांना जातो. तिथे मौर्य जे आहेत, कोकणचे मौर्य ज्यांना म्हणायचे, त्यांना तो हरवतो आणि तिथनं निघून तो गुजरातमध्ये जातो. गुजरातमधल्या लाट राजांना हरवतो. लाटांना हरवून तिथं स्वतःच्या मुलाला राज्य देतो. मीनवाईल मधल्या ह्याच्यामध्ये नाशिक मार्गे क्रॉस होत असताना त्याला युवानशांग भेटतो. युवानशांग त्याचं कौतुक करतो, पोलकेशी असं म्हणून त्याचा उल्लेख करतो. पोलोकेशी असा रेफरन्स येतो त्याचा. आणि तो येऊन 2 मोठे सम्राट भारतातले समोरासमोर येतात. एकाला नर्मदेच्या खाली सत्ता करायची असते आणि एक नर्मदापर्यंत जाऊन त्याला पुढची सत्ता हवी असते. आणि ते 2 सम्राट म्हणजे एक म्हणजे हर्षवर्धन आणि दुसरा म्हणजे पुलकेशी. दोघांची वय जास्त नाही आहेत आणि त्या लढाईमध्ये तो हर्षवर्धनाला हरवतो. आणि विशेष म्हणजे दक्षिणेतला पहिला राजा ज्याने उत्तरेतल्या राजाला हरवलेला आहे, हा पहिला राजा. तो तिथनं निघतो, परत आंध्रमार्गे पिठापूरमध्ये येतो. मला तो पिठापूरचा संदर्भ मिळाला. पिठापूरमध्ये मोठा किल्ला होता आणि तो किल्ला त्याने जिंकला. जिंकून पिठापूर ताब्यात घेतलं, म्हणजे आता पुलकेशीने. आणि त्याच्यानंतर तिथेच एक तलाव होता, कुणाल नावाचा तलाव होता, ज्याचा संदर्भ कोणाल म्हणून पण येतो, कुणाल म्हणून पण. तो कुणाल तलावावरती त्याचं वर्णन तर असं त्या लढाईचं की त्या लढाईमध्ये तो एवढी मोठी घनघोर लढाई झाली त्याच्यामध्ये की तो तलाव माणसांच्या रक्ताने भरला, त्यातलं पाणी, असं त्याचं वर्णन आहे. आणि मग ते करून तो बदामीत येतो आणि तिथे परत त्याच्या स्वतःच्या मुलाला सत्ता देतो. असं करून ही साम्राज्य पसरलेलं दिसतं चालुक्यांचं. अख्खा साऊथ इंडिया कवर झाला ना, वर नर्मदेपासून खालपर्यंत. कारण ऑलरेडी चोलांना वगैरे हरवलेलेच आहे, ते मांडलिकच झाले होते त्याचे. सो एवढा मोठा जर तो घेत असेल, आणि ही स्वारी खूप महत्त्वाची ठरते. म्हणजे अशी जर ह्याला जर स्टोरी दिली व्यवस्थित आणि सांगितलं की असं असं होता, हा राजा असा होता, राजाचा ग्रेटनेस ह्याच्यामधनं पण येतो की त्याने कुठले यज्ञ केले त्या काळात, कुठल्या गोष्टी केलेल्या दिसतात, समाज उपयोगी कामं काय काय केलेली दिसतात. हे जेव्हा आपण एक्सप्लेन करू त्यावेळेस त्यांना मदत होते. त्याला म्हणजे त्याच्या काही संदर्भामध्ये हे क्लिअर कट येतं. म्हणजे पुलकेशी पहिला असू दे किंवा पुलकेशी दुसरा असू दे, दोघांच्या संदर्भात ही गोष्ट पहिली येते की यांना महाभारत रामायणाची उत्तम जाण होती, ते व्यवस्थित त्यांना वेदांची जाण होती, असे त्यांचे उल्लेख येतात. पण हे जर पोचवलं गेलं नाही. आणि परत विशेष आहे की राम हा आपल्याकडे आदर्श माणूस मानला गेला आहे पहिल्यापासून. राजा कसा असावा, रामासारखा असावा, प्रत्येकजण तशाच पद्धतीने वागायचा प्रयत्न करतो. हे सगळं हे विशेष दिसतं.
म्हणजे रामायण महाभारत एवढं आपल्याकडे भिनलेलं आहे की त्याच्या बाहेर ही लोक म्हणजे त्याच्यातच ते हे करतात की त्याला आदर्श मानूनच काम करतात. की आर्किओलॉजीतनं तुम्हाला कळणं म्हणजे महाकाव्यच ही आपली, ह्या महाकाव्यांना आता पुरातत्वीय गोष्टींची जोड दिले जातात किंवा हे केलं जातं, त्यातनं आपल्याला समजायला मदत होते. पण एक विशेष आहे की तुम्ही पूर्ण भारत फिरा किंवा आग्नेय आशिया फिरा तुम्ही की रामायण महाभारताच्या सगळ्या गोष्टी दिसतील, पण त्याच्या व्यतिरिक्त करण्यात काहीतरी मजा आहे की कुठेतरी आपलं सेल्फ सॅटिस्फॅक्शन असतं, नाही हे असं आहे. नक्कीच नक्कीच. आणि पॅशन मॅटर्स. उगाच गोष्टी मांडायच्या म्हणून मांडायच्या काहीच पॉईंट नाही. तुम्ही 10 गोष्टी व्यवस्थित पुराव्यानिशी चेक करा. मोठी लायब्ररी आहे ना तुझ्याकडे, पुस्तकं भरपूर आहेत. येस, मग चेक करत असतो, गोष्टी बघत असतो. फ्युचर प्लॅन्स तरी अजून काही असं हे नाही आहे, फिरस्त आहे, गोष्टी चालूच राहतात. 2 पुस्तकं येत आहेत. 2 पुस्तकं येतात, त्याबद्दल सांगशील? एक एरंड नावाची आर्किओलॉजिकल साईट आहे जी मध्य प्रदेशमध्ये, जिथे कायथा संस्कृतीपासून सगळं तुम्हाला दिसते पूर्णपणे. कायथा संस्कृतीतली लोक तिथं बसली, हडप्पन पिरियडच्या नंतरची ती तुम्हाला तिथे बसलेली दिसतात. आणि मग कायथा संस्कृती आणि ताम्रपाषाणयुगीन संस्कृती हे एकत्र आले आणि मग तिथनं ते गाव तयार झालेलं दिसतं. गाव हे दशार्ण नावाचं एक हे होतं, छोटं महाजनपद होती, त्या महाजनपदाच्या अंडर ते यायचं. आणि मग त्यांचा स्वतःचा कॉईन होता त्या काळामध्ये. बीना नदीच्या बाजूला ते वसलेलं आहे, त्यामुळे बेतवा नदीच्या बाजूला, बेतवेच्या बाजूला बसलेलं आहे. त्यामुळे त्याचा इम्पॉर्टन्स असा आहे की तिन्ही बाजूने नदी मध्ये बाजूला गाव. गावात यायचं झालं तर 3 बाजूने नदी ओलांडून यावं लागतं, हे विशेष आहे. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला सातवाहन दिसतात, मौर्य दिसतात, सातवाहन दिसतात, तुमचे कुशाण दिसतात, गुप्त दिसतात. स्वतः समुद्रगुप्ताची पहिली प्रशस्ती तिथे सापडलेली आहे. आणि त्या प्रशस्तीत तो म्हणतो की माझे स्वभोग नगर आहे. स्वभोग नगर याचा अर्थ थोडक्यात की ते स्वतःसाठी वसवलेलं नगर आहे. राईट. आणि जी भारतामधली मूर्तिकला डेव्हलप झालेली किंवा ह्याच्यात, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी शिल्प जी एरंडमध्ये सापडतात ती समुद्रगुप्ताच्या काळात बनवलेली तिथं 2 मिळतात. एक म्हणजे यज्ञवर आहे मोठा, प्रचंड मोठा हे यज्ञवरा दिसतो आपल्याला. आणि दुसरं म्हणजे हे दिसतो, विष्णू दिसतो. विष्णू ही सगळ्यात मोठी, म्हणजे 45 फुटावरचा तो वराह आहे, ज्याच्या सुळ्याला पकडून ती पृथ्वी आहे. आणि ते सगळे लाल दगडात पूर्णपणे कोरलेले आहे त्याला. कमाल. मध्य प्रदेशमध्ये सागरपासून 80 किलोमीटरजवळ. आणि विशेष म्हणजे असं आहे की त्या पर्टिक्युलर प्रदेशावरती प्रत्येकाला ती जागा हवी आहे, हे विशेष दिसतं. कारण तो जो एरंडचा वराह आहे त्याच्यावर 3 विविध राजघराण्यांचे शिलालेख आपल्याला दिसतात. एक गुप्त घराण्याचा दिसतो, एक हुण घराण्याचा दिसतो आणि एक शक घराण्याचा दिसतो. तिघांनी त्याच्यावरच कोरलेले आहेत. कारण फर्टाईल लँड तर आहेच, तो प्रकार आहे. रादर स्ट्रॅटेजिकल लोकेशन, रादर ट्रेडिंग सेंटर. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो असतो तो इकॉनॉमी असतो. आज व्यापार संपला की सगळं संपतं तुमचं. युद्ध कशामुळे होतात त्याच्यामुळे, बाकी तुमचं सगळं नंतर येतं. तुम्हाला व्यापार खूप महत्त्वाचा आहे आणि व्यापाराच्याच ह्याच्यातनं हे सगळं डेव्हलप झालेलं आपल्याला दिसतं आणि त्यातनं गोष्टी समजायला मदत होते. रादर ही मोठी मोठी मंदिरं बांधली ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दिसतात प्राचीन मंदिरं, ती सगळी इकॉनॉमिक ट्रेडिंग हब्स होती. ॲक्च्युली आपण हम्पीला पण मोठा तो हे पाहिला होता, पूर्ण आपण त्याला बाजार, सगळे बाजार, बुलच्या समोर आपण तो म्हणत होतो, तो सगळे बाजार होते. हम्पीतले वेगवेगळे बाजार होते. आणि ते परवा एकदा पेपरमध्ये आलं की ते पडलं, त्यातला एक कुठला तरी मंडप पडला असं आलं होतं. खूप जोरात पाऊस आला आणि त्याच्यामध्ये ते पडलं. ते आर्किओलॉजी नंतर उभे करून ठेवले होते, उभे केले. तुम्ही एक पुस्तक आहे हम्पीवरचं, ज्याच्यामध्ये ना हम्पीचे जुने फोटोज तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण की जुन्या हम्पीमध्ये 33 सालचं पुस्तक आहे, लॉंगहर्स्टचं पुस्तक आहे ते. बरं. तर लॉंगहर्स्टने ते सगळं फोटोज काढलेत त्या काळामध्ये. आणि त्या तुम्ही
आत्ताचा हम्पी आणि त्याच पुस्तकातला हम्पी बघितल्यावर मी कम्पेअरही नाही करू शकत की एवढे चेंजेस आहेत. सो आर्किओलॉजिकल ह्यांनी खूप चांगलं ते रिस्टोर करण्याचा प्रयत्न केला म्हणून आपण आज छान ते बघू शकतो. अंजनेयाचा जो डोंगर होता आणि तिथून जे आपण तो हिस्ट्री पूर्ण ऐकली की इथे कसं युद्ध झालं, इथे कसा बांध घातला, हा कसा पूल मोडला, ते खूप मेस्मरायझिंग होतं. मी आजही डोळे बंद करतो आणि पण कधी ध्यान किंवा ह्या गोष्टीसाठी तर मला तिथे मी बसली आणि तिथून तो पूर्ण एरिया बघतोय आणि मागनं तुमची कॉमेंट्री ऐकतोय. नुसतं मी बघते हे नाही, मागे तुम्ही गोष्ट सांगताय हे मला जाणवतं, फील होतं. आणि म्हणजे आम्ही पुढच्या ट्रिपसाठी खूप उत्सुक आहे. ॲक्च्युली फिरस्ती हे तुमचं खूप मोठं व्हेंचर आहे आणि छानच चालू आहे. दुसऱ्या पुस्तकाबद्दल तू बदामीबद्दल सांगत होतास. बदामीच्या चालुक्यांची पॉलिटिकल हिस्ट्री कव्हर केली आहे, ज्याच्यामध्ये बदामी चालुक्यांचं किती मोठं योगदान आहे आपल्या ह्याच्यामध्ये भारतीय इतिहासात, आणि मी तो मराठीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मॅक्सिमम मी बरेच सोर्सेस वापरले त्याला, मॅक्सिमम सोर्सेस युटिलाइज करून एक उत्तम संदर्भ पुस्तक बनावं आणि बदामी चालुक्यांबद्दलची माहिती यावी लोकांसमोर. या दृष्टीने आमचं कॉन्व्हर्सेशन कसं वाटतंय, तुम्ही फिरस्ती जॉईन करणार का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खाली कॉमेंट्समध्ये तुम्ही देणं आणि आम्ही ती वाचणं ही आमच्यासाठी एक पर्वणी ठरेल. एपिसोडच्या आपण हळूहळू शेवटाकडे येतोय. आज तुम्ही 2 होस्ट आणि 1 गेस्ट असा अनुभव घेतलेला आहेत. मगाशी जे आपले होस्ट होते ते मिस्टर कौस्तुभ चाटे, त्यांचं पण पुस्तक आहे दिवाळी अंक, जमल्यास आपण त्याचीसुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. आपला रिच्युअलप्रमाणे एक रॅपिड फायर. अनुराग, येस, रेडी फॉर इट? येस. तू इतका मॉन्युमेंट्सवरती फिरलास, तुझ्या आवडीचं एक स्पेसिफिक मॉन्युमेंट? तसं स्पेसिफिक सांगायला अवघड आहे, कारण प्रत्येकाची वेगवेगळी व्हरायटी आहे, क्वालिटी आहे. राईट. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणांना ती वेगवेगळं दिसतं पण तुम्हाला. सो तसं स्पेसिफिक थोडं अवघड आहे. आणि भावतात वेरूळ भावतं, बदामी भावतं, प्रचंड भावतं बेसिकली. आणि तिथं काही ना काही गोष्टी समजायला मदत होते. असं मध्ये मी बिहारला जाऊन आलो, बिहारमधली काही मॉन्युमेंट्स प्रचंड भावली, जी सुंदर आहेत अक्षरशः. माझ्या अभ्यासाला एवढ्या गोष्टी आहेत आणि ते किती केलं तरी कमी पडणार. आपल्याकडे सिच्युएशन तीच आहे की भारतामध्ये मॉन्युमेंट्स पण तेवढी आहे, वारसा पण तेवढा आहे, गोष्टी पण तेवढ्या आहेत. खरं आयुष्य कमी पडेल अशी सिच्युएशन आहे. क्या बात. दुसरा रॅपिड फायरचा क्वेश्चन, इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी संस्कृती बघितली आहे, फिरला आहेस, आवडतं फूड कोणतं आहे? फूड वेगळा प्रश्न. मला थाळी आवडते नुसती. बर, ओके, इट्स व्हेरी गुड. नुसती थाळी आवडते कुठली. तसंच मी तसा फूडी नाही आहे एवढा की हेच पर्टिक्युलर आवडतं किंवा हे. खायला आलं व्यवस्थित, पोट भरलं हे महत्वाचं. पुढच्या फिरस्तीला जायला मोकळे. म्हणजे कधी कधी तर मी आणि शंतनूमध्ये असंही केलं की पडायचं ना, चल फक्त ब्रेकफास्ट करून बाहेर पडू. ओ माय गॉड. आम्ही ब्रेकफास्टवरही फिरत होतो, असेही आम्ही उद्योग केलेत. त्यामुळे ते तेवढा फूडी नाही. ओके ओके. तिसरा माझा प्रश्न की एक प्रत्येकाचं एक बकेट लिस्ट म्हणूया आपण त्याला असते, तर तुझ्या बकेट लिस्टमध्ये आता काय आहे? आता की मला इथे जायचंय किंवा हे मला स्थळ एक आहे तिथे एक्सप्लोर करायचं. अँकर वाईट एक आहे, पण लहानपणापासून जरा एक क्रेज किंवा हे म्हणाल तर पिरॅमिड्स. ओ लव्हली. त्यांची हिस्ट्री इंटरेस्टिंग आहे, गोष्टी. आणि हे सो मम्मीज आणि ह्याच्यामध्ये मी तेवढं इंटरेस्टेड की इजिप्तची संस्कृती समजून घेणं. ऍक्च्युली त्याच्यात एक मजा आहे. फारोज त्यांच्यात एक मजा आहे, कारण तिथं काही ना काही वेगळ्या व्हरायटी दिसतात. आणि असे म्हणेल की ते बघता बघताही मला त्याची जास्त आवड लागली. आणि इतिहास असंही असतो, असेही बघायचे असत हे झालं. कारण मी इंट्रिग असं सगळ्यांचं खूप असं आहे ना की पिरॅमिड्स आतून पिरॅमिड्स, त्यामुळे ते जास्त हे झालं. मध्ये मी मुंबईलाही गेलो होतो, तर CSMVS मध्ये एक मम्मी होती, ती मी व्यवस्थित बघितली अनालिज करणं. त्याच्यात काय काय गोष्टी असतात. तशीच बडोद्याला पण एक मम्मी आहे. ती सातवाहन काळातली, त्याच्यात त्यांनी लिहिलंय. सो तो त्या पिरियड मधला सातवाहन काळ आहे.
त्यांच्या साधारण इसवी सन पूर्व पहिल्या शतकातली आहे ती मम्मी. तिथं त्यांनी लिहिलेलं की इसवी सन पूर्व पहिल्या शतकातली मम्मी, म्हणजे आपल्या इथलं सातवाहन काळ. त्याच्यामध्ये ते दिसतं. ॲक्च्युली हे छान आहे. इतकं मस्त इंटरेस्टिंग गोष्टी रूपाने इतिहास म्हणा किंवा फिरस्ती स्वतः फील्डवरती जाऊन वेगवेगळ्या गोष्टी स्वतः बघून डेपिक्ट करून त्या आजकालच्या मुलांसाठी, नेक्स्ट येणाऱ्या लोकांसाठी सोप्या भाषेमध्ये आणण्याचा हाचा जो प्रयत्न आहे आणि ह्यांनी जे काही काम केलेलं आहे, मूर्ती लहान कीर्ती महान असं मगासपासून मी मनात माझ्या येतच आहे की 4 पुस्तकं, 200हून अधिक लेख, म्हणजे हे आकडे जुने आहेत, आता बरेच त्याच्यानंतरही रिलीज होईल एपिसोड तोवर भरपूर लेख येत असणार आहेत. इतकं ह्याचं काम आहे सतत लोकांना घेऊन. बरं, ह्याचं एक मला 1.5 वर्ष आम्ही कनेक्टेड आहोत. मी स्वतः त्यांच्याबरोबर ट्रिप केलेली आहे हम्पीला. शेअरिंग करणं आणि भरभरून समोरच्याला सांगणं, म्हणजे एका पॉईंटला आमचं डोकं बंद पडत होतं, पण हे दमत नव्हते. शंतनू असेल किंवा अनुराग, सतत एक भारावून गेलेल्या व्यक्तिमत्वांबरोबर आम्ही फिरल्यामुळे ती जी आम्ही मजा अनुभवलेली आहे. अजून अशा सगळ्या ट्रिप्स, माझं वेरूळ पेंडिंग आहे, बदामी पेंडिंग आहे. आता नेक्स्ट माझ्या बकेट लिस्ट ओपन होत आहेत त्याच्याबरोबर आणि आय विल मेक शुअर की मी त्यांच्याबरोबरच ते करणार आहे. फिरस्तीला फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, महाराष्ट्राची फिरस्ती MH म्हणून, फिरस्ती _MH. नेसेसरी लिंक्स आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित देतोच आहोत. महाराष्ट्राची शोधयात्रा पुस्तक आणि वेबसाईट दोन्ही आहे. पुस्तकं घेण्यासाठी ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे, त्यांच्याही आम्ही लिंक्स खाली देतो. भरपूर वाचा. दिवाळी मस्त तुमची झालेली आहे, त्याच्यात आता पुढच्या सगळ्या ट्रिप्स प्लॅन कराल तर नक्की अनुरागशी कॉन्टॅक्ट करा. एकदम मी कुलकर्णींचं पहिले आभार मानतो की चॅनलवर बोलवलं. आमचं चालू होतं कधी करायचं काय, कारण वेळच मिळत नव्हता. मीही जागेवर नव्हतो, माझी पळपळ झाली होती. पण मी त्यांचे पहिले थँक्यू मानतो. व्हायब्रंट माइंड पॉडचे मी आभारी आहे की मला बोलवलं त्यांनी, हा इंटरव्ह्यू झाला. हे फॉर्मल तो म्हणतोय खरं, पण मी पण त्याची तेवढीच आभारी आहे. कारण खरंच वेळ जमवणं एकमेकांची आणि एकत्र एका ठिकाणी असणं आणि भावार्थासारखी मस्त आपल्याला एक लोकेशन असणं पण आपल्यासाठी खूप छान आहे. आपण असेच भेटत राहूया नेक्स्ट एपिसोडमध्ये आमच्या दोघांकडनं. बाय बाय.